आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग आहे. जे मुलं हितकारक जन्माला आली आहेत, ज्या मुलाला माहित आहे की आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं हित कशात आहे, आपण काय करायला पाहिजे, आपण काय करावं, आपण कुणाची सेवा करावी, आपल्याला देवाने कशासाठी जन्माला घातलं, असे जे काही हितकारक मुलं जन्माला येतात ना, म्हणतात ना की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा तशा लोकांचं, तशा लेकरांचं हरिक वाटत नाही बरं माईबाप. कीर्तन करण्याचा योग आलाय खरंच. ज्या संताच्या, संत म्हणलं तरी काय हरकत नाही बरं का, ज्या महात्माच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी शिवैक्य श्री महादेव स्वामी महाराज बडोळे यांना 1 वर्ष झाले वाटते बाबाला आपल्यामध्ये जाऊन. झालं ना माय. खरंच बरं, त्या बाबाचं एवढं महात्मा आहे, एवढं महात्मा आहे ना माय. त्या बाबानं गेल्या वर्षी श्रावणामध्ये देह ठेवलाय. कोणत्या महिन्यात ठेवलाय? श्रावणामध्ये ठेवलाय. आणि शास्त्र सांगतंय श्रावण महिन्यामध्ये जेवढं आपण पुण्य कराल त्याचं काही दुप्पट मिळत असतं बरं का. सगळ्या महिन्यामध्ये पवित्र असणारा कोणता असेल तर तो, आणि फक्त कोणता महिना असतो? श्रावण महिना असतो. त्या महिन्यामध्ये या बाबाने देह ठेवलाय. आणि एक सांगेल माय, त्यात मला नवल वाटत नाही, बाबाने खूप काही केलं असेल, धर्मासाठी केलं. एक आहे माय, आहे तोपर्यंत तर कोणत्याही माणसाची आपल्याला किंमत कळत नाही बरं. आपल्यालाच म्हणून नाही, जोपर्यंत संत होते तोपर्यंत संताची सुद्धा किंमत लोकांना कळाली नाही. माय कळाली का? अजिबात त्या संताची किंमत त्या लोकांना कळाली नाही. कशी कळाली नाही? माझे ज्ञानोबा आहे, काय कमी होते ज्ञानोबा रायाला? होते की नाही त्यांच्याकडे सर्व? माझे ज्ञानोबा राय जेव्हा जिवंत होते, गावामध्ये मधुकरी मागण्यासाठी दारोदारी फिरत होते. 10 घरी भिक्षा वाढावी आणि एका घरी त्या भिक्षा पात्रामध्ये माती टाकावी. माय आता ज्ञानोबा रायांची समाधी केली आहे, आता पंचपक्वानाचे ताट त्या समाधी समोर चालले आहे का काही त्याचा उपयोग? काही उपयोग नाही माय. माझे ज्ञानोबा राय आंघोळीला जर गेले आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर नदीमध्ये जर स्नान केलं तर लोकांनी चिडचिड करावं, त्या लोकांनी म्हणावं की तुम्ही संन्यासाची मुलं आहात, ब्रह्मचार्याची, या नदीमध्ये अजिबात आंघोळ करायची नाही. आणि आता माय सोन्याच्या चांदीच्या घागरी भरू भरू 12-12 वाजेपर्यंत अभिषेक होतो. आहे का काही त्याचा फायदा? काही फायदा नाही माय. होतो तोपर्यंत त्या माऊलीच्या सोन्यासारख्या मुखामध्ये कधी कोण घास भरविला नाही. आणि आता सोन्याचे चांदीची मुकुटे करून त्या समाधीवर बसवायला लागलेत. आहे का काही फायदा? काही नाही माय. तसंच माय आहे तोपर्यंत माणसाची किंमत आपल्याला कळत नाही. जेव्हा कोणताही माणूस आपल्यातून निघून गेला ना, तेव्हा त्या माणसाची किंमत कळते बरं का. खरंच मला इथं कीर्तन करण्याचा योग आला आहे. खरं पाहायचं झालं तर कीर्तन करण्याची काही पात्रता नाही बरं का. फक्त वयाचं 20वं वर्ष चालू आहे. कितवं? 20वं वर्ष चालू आहे. इथं सगळे माझ्यापेक्षा वयाने मानाने मोठेच आहेत बरं. सगळ्यात मी इथं लहान आहे. मृदंगाचार्य पण माझ्या बरोबरचे असतील, पण मला इथं प्रत्येक गावामध्ये जातो बाबा, पण पाहतो प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर थोडेफार तरी तरुण दिसतात महाराज. पण तुमच्या गावामध्ये मला आजोबा जास्त दिसायला लागले बरं. म्हणतात ना की मोठ्या समोर बारक्यानं बोलणं हे योग्याचं नसते, पण ज्या माऊली मला बोलवेल विश्ववर्धनी आणि अडोबा माऊली तिच्या आशीर्वादाने मी बोलतोय. जसं मला बोलविण्याचा प्रयत्न करतील तसं बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. लक्ष देऊन ऐका. आपण बसलोय कीर्तनाला. कीर्तन हे कशाचं असतं? देवाचं असतं. म्हणून कीर्तनाला बसलेल्या महिला मंडळीला, पुरुष मंडळीला एकच माझं सांगणं आहे की कीर्तन पूर्ण होईपर्यंत कोणीही कीर्तनामधून उठायचं नाही. का उठायचं नाही? साधू संत सांगतात की बाबा जर तुम्ही कीर्तनामधून उठला तर तुम्हाला पुढचा जन्म कशाचा मिळतो? बेंडकीचा मिळतो. म्हणून माय कीर्तनामधून कोणीही उठायचं नाही. आणि या टेंटच्या जे बाहेर बसले त्याला हात जोडून कळकळीची विनंती. नारदाच्या गादीवरून सांगतोय, शास्त्रीजींनी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. भरपूर पब्लिक मागे बसते. वट्यावर बसलेली मंडळी आतमध्ये येऊन बसा बरं का. नारदाच्या गादीवरून तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय, शास्त्रीजीने खूप सुंदर आपल्याला बसण्यासाठी सुविधा केलेली आहे. सर्वांनी आतमध्ये येऊन बसायचं. कीर्तनातला दुसरा नियम, कीर्तनात बसलोय, कीर्तनात बसल्याच्या नंतर माय गुणाट्यानं बसायचं नाही. मग काय करायचं? तुम्ही काय करायचं? फक्त या 2 हातानं. देवाने हात कशासाठी दिली हो? कशासाठी दिले?
फक्त आणि फक्त भजन करण्यासाठी या भगवंतानं आपल्याला हात दिलेले आहेत, म्हणून या हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचं बरं का. कीर्तनातला तिसरा नियम लक्ष देऊन ऐका. सर्वजण लक्ष द्या. कीर्तनातला तिसरा नियम, मी आता इथून कीर्तन सांगणार आहे, तुम्ही काय करायचं ते कीर्तन श्रवण करायचं बरं का. कसं श्रवण करायचं? ज्याप्रमाणे एखादी मुलगी बघा नवीन नवीन लग्न झाल्याच्या नंतर सासरी जाते ना तुमच्याकडे. सासरी गेल्याच्या नंतर त्या मुलीला पूर्ण स्वयंपाक येईल का हो? अजिबात त्या मुलीला स्वयंपाक येत नाही. सासरी गेल्याच्या नंतर तिची सासूबाई तिला म्हणते, बाई तुझं नवीन नवीन लग्न झाले माहित, तू आता काय कर, थोडासा शिरा कर आणि घरातल्या मंडळीला खाऊ घाल, लाग बाई स्वयंपाकाला म्हणते की नाही. ते म्हणते ठीक आहे. आता आई म्हणण्याची पद्धत निघाली. सासूला आई, नवऱ्याला आहो, आता काही दिवसांनी काय म्हणतील ते काही सांगता येत नाही. सासऱ्याला बाबा, नंदला ताई, दिराला भाऊ, निघाली ना पद्धत आहे. ठीक आहे आई, मी बनवते स्वयंपाक. तिने काय केलं, आईला फोन केला. आईला फोन केल्याच्या नंतर आई म्हणली, बाई तुला शिरा करायचा ना ग? हो आई, मला शिरा करायचा आहे. तू काय कर बाई, एवढी एवढी साखर घे, एवढा एवढा रवा घे, असा असा शिरा बनव नवीन नवीन मुलीला. आणि एक सांगतो ना, आजकालच्या मुलीला जर पाहायचं झालं स्वयंपाकामध्ये थोड्याफार कच्च्याच आहेत बरं का. तिने तसंच केलं, शिरा केला, शिरा फिसकला, शिरा थोडा सपक झाला आणि सपक झाल्याच्या नंतर सासूबाईला दिला. एखादी जर सासूबाई चांगली असेल तर सांभाळून घेते, पण आजकालची सासूबाई सांभाळून घेत नाहीत. सासूबाईला शिरा दिला. शिरा दिल्याच्या नंतर सासूबाईने शिरा खाल्ला. खाल्ल्याच्या नंतर तो शिरा थोडा सपक झाला होता. सासूबाई खवळल्या. सासूबाईने कुणाला शिवा दिल्या असतील महिला मंडळी? बोला, पटकन बोला. तुमचं लेकरू आहे बरं का, लेकरासारखं आहे ना मी, पटकन बोलायचं. कुणाला शिवा दिल्या असतील सासूबाईनी? त्या मुलीच्या आईला शिवा दिल्या की नाही. मग असं आरतीनं परतीनं ती मुलगी डबल माहेरी आली. माहेरी आल्याच्या नंतर म्हणे, आई सर्व काही मी सहन करेल आई, परंतु आई मला माझ्या सासूनं तुला शिवा दिल्या की मी अजिबात सहन करणार नाही. चांगली जर आई असेल तर तिला काय सांगेल, हे बघ बाई, तुझ्या बापानं तुझं लग्न करून दिलंय, 4 चौघाचा परिवार आहे, ते परिवार तुला एकत्र जेवढा ठेवता आला तेवढा ठेव, पण तू जाऊन त्या परिवारात इस्तू टाकून त्या परिवाराला वेगळं करू नको, म्हणून ही चांगली आई सांगते. आणि एखादी वाईट आई जर असेल तर काय सांगते, हे बघ बाई, तुझ्या बापानं तुला काहीही कमी केलं नाही. फ्रीज म्हणले फ्रीज दिलं, कपाट म्हणलं कपाट दिलं, कॉट म्हणला कॉट दिला, सर्व काही दिलं. तू कशाची हायगाई करू नको, 2-4 महिने राहा आणि वेगळं नाही. चांगली असेल तर काय सांगते, बघ बाई, या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं म्हणले. तसंच मी आता बोंबीच्या डेटापासून ओरडू कीर्तन सांगणार आहे. तुम्ही काय करायचं, या कानानं ऐकायचं आणि या कानानं काय करायचं, सोडून द्यायचं नाही, माहित तर श्रवण करायचं. विठ्ठल विठ्ठल गेल्या 4 दिवसापासून मला वाटते इथे भव्य दिव्य अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे ना. शिवकथा पण खूप सुंदर महाराजाची आहे बरं का. शिवकथा जर ऐकायला गेलं ना, मी महाराजांचं स्टेटस बघितलं, शिवकथेमध्ये पूर्ण मंडप भरून चालला की नाही. शिवकथा आहे, विविध रूपाने इथे कोणती ना कोणती तरी सेवा करताय. मग याला काही ना काहीतरी परमभाग्य लागते बरं का. हे परमभाग्य कोणाचं असेल तर आपलं या जन्मीचं नसेल बरं, ते आपलं गेल्या जन्मीचं म्हणा, कोणत्या ना कोणत्या जन्मीचं सुकृत म्हणा, कोणत्या ना कोणत्या जन्मीचं परमभाग्य म्हणा, की आपल्याला आपल्या गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये कथा ऐकायला भेटायला लागली बरं. एरी बाकी कोणत्या महिन्यामध्ये कथा ऐकणे हे वेगळं आहे आणि श्रावणामध्ये कथा ऐकणे हे वेगळं आहे बरं का. या महिन्यामध्ये जर कथा ऐकली, कोणतेही जरी श्रवण केलं ना, तर त्याचं कोणतेही फल असं माहिती दुप्पट भेटते. या महिन्यामध्ये महाराजांनी खूप सुंदर असं भव्य आणि दिव्य नियोजन केलेलं आहे. मला वाटतं कीर्तनकार कालपासूनच येऊ लागलेत हो ना. कालचं पहिलं कीर्तन, आजचं दुसरं कीर्तन बरं का. कीर्तनाला उपस्थित आमचे हौगी महाराज पण असे बरं का. बॉडी बी नाही, ढेरी बी नाही, दिसायला बी चांगले नाहीत, नाव बी चांगलं नाही, पण आवाज इतका गोड आहे की नाही मा, इतका गोड. साक्षात सरस्वतीचा वास त्यांच्या कंठामध्ये आहे. हदगाव नगरीमध्ये आता 2-3 दिवसाखाली त्याला स्वर शिरोमणी या पदवीने मायबाप घोषित केलेला आहे. त्यांना ही पदवी मिळालेली आहे बरं का. तसेच उत्कृष्ट असे मृदंगाचार्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज स्वामी. हरिभक्त म्हणलं तरी चालतंय, शिवभक्त म्हणलं तरी चालतंय बरं का. हे दोन्हीचं मला वाटतं इथं मेळ आहे. बरेच ठिकाणी राहत नाही बरं. बरेच ठिकाणी शिवकीर्तनाला गेल्याच्या नंतर पाहतो शिवकीर्तनाला शिवकीर्तनकाराची हवे, पण या गावामध्ये आल्याच्या नंतर नवल एवढी बघा किती परंपरा. एकूण 2 हरिनामाचे गायक आणि एकूण 2 शिवनामाचे गायक बसलेले बी अर्धे हरिनामाचे आणि अर्धे शिवनामाचे, हो की नाही माय.
या गावामधलं परमभाग्य म्हणा की दोन्ही संप्रदाय एका जागी येऊन एवढा हा भव्य दिव्य सोहळा पार पाडत आहेत आणि या सोहळ्यामध्ये जसे आपल्याला काही सेवा होत आहे, जे काही होत आहे ते सेवा करत आहेत, तसेच सुंदर असे गायक, सर्वच गायक मंडळीचे काही मला नाव माहित नाही बरं का, माझ्यापेक्षा वयाने मानाने सगळे श्रेष्ठ आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त पारायण श्रीकांत महाराज तावडे, हौगी महाराजांसोबत त्यांना सुद्धा तालरत्न पुरस्कार हा देऊन घोषित केलेला आहे. उत्कृष्ट तबला वादक आहेत बरं का, खूप सुंदर तबला वाजवतात. नारद खूप सुंदर म्हणजे खूप अति सुंदर तबला वाजवण्याचं काम त्यांचं आहे बरं का. इथं सगळेजण माझ्यापेक्षा वयाने मानाने मोठेच आहात, सगळ्यांच्या चरणी सगळ्यांचं काही नाव घेऊ शकत नाही, पण एका वाक्यामध्ये एका नावामध्ये हे घेतो. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो शास्त्रीजीचा मान राखून. विठ्ठल ज्या साधू संतांच्या आशीर्वादानं आज या व्यासपीठावर नारदाच्या गादीवर बोलण्याचा योग आलाय, या दगडातून दैवत्व निर्माण करणारी, कमी वयामध्ये वारकरी संप्रदायाचा पताका हातात देणारी, लहानपणापासून सांभाळ करणारी, प्रत्येक गोष्ट शिकविणारी, मी काय कुठे जाऊन अध्ययन केलेलं नाही, मी घरी बसूनच कीर्तन शिकलेलं आहे माझ्या गुरुमाऊलीकडे बरं का. ज्या गुरुमाऊलीने या स्टेजपर्यंत मला पोहोचवले असे असणारे हातगावचे आमचे भूषण श्री सटस्थल ब्रह्मीय 108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली, त्या गुरुमाऊलीनं कोणत्या ना कोणत्या कारणातून, कोणत्या ना कोणत्या, सहज जरी त्या माऊली जवळ जाऊन बसले ना तर ती माऊली कोणतीच गोष्ट करणार नाही, कोणता ना कोणता दृष्टांत सांगणार, वैभव असं करावं, वैभव तसं करावं, म्हणून ती माऊली बोललेलं माय. त्या माऊलीच्या आशीर्वादानं, माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं आणि सगळे जणांचे जे काही मोठे आहेत त्यांच्या आशीर्वादाने मग या गादीपर्यंत येण्याचा योग आलाय. मी कीर्तनाला चालू करण्याच्या पूर्वीच म्हणतोय, माझी बोलण्याची पात्रता नाही आहे बरं का. जसे विश्ववंदनीय आणि ज्ञानोबराय पांडुरंग परमात्मा बोलून घेतील तसं बोलण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे मला यात बोलवल्याबद्दल शिवार महाराज शास्त्रीजी यांचे पुन्हा एकदा आभार मानतो बरं का. स्वामी आहेत ते आहेत ना हो, स्वामी तर आहेत पण शास्त्री पण आहे. शास्त्री पदवी मिळणं म्हणजे काही ना काहीतरी परमभाग्य लागते माय. कुणाचं परमभाग्य असेल बरं हे शास्त्री पदवी मिळण्यासाठी? कुणाचं असेल बरं? ते फक्त आणि फक्त त्यांच्या वडिलाचं पुण्य आहे. ते वडिलाचा पुण्याचा वारसा इकडे लाभला, एवढं सुंदर रत्न जन्माला आले माय. आले की नाही? तुकोबाराय ज्यांचा आपण आज अभंग घेतलाय सेवेकरता, तुकोबारायांच्या आई वडिलाला कमीत कमी 12 वर्ष लेकरू नव्हतं. प्रत्येक देवळामध्ये जावं, प्रत्येक देवाकडे जावं, देवाला मागावं, देवा मला काहीही नको, मला संतान होऊ दे, देवा मला काहीही नको, संतान होऊ दे. परंपरा होती वारीची, दरवर्षी वारीला जायचं, पण पांडुरंग परमात्म्याला कोणतीही गोष्ट मागायची नाही. तुकोबारायांच्या आईचं नाव होतं कनकाई माता, वडिलांचं नाव होतं बोल्लोबा महाराज. दोघांचा नियम आहे, दरवर्षी पंढरपूरला जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, पण देवाला कोणतीही काही मागायचं नाही. कनकाई माता ही पतिव्रता होती. कनकाई मातेला वाटलं दरवर्षी आपले पतिदेव पंढरपूरला चाललेत, म्हणले यावर्षी आपण तरी जावं, खरंच काय वारीचा सोहळा आहे ते बघावं मूल्यमाय. बघावं म्हणले. कनकाई माता ही पतिव्रता नारी होती. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे पतिव्रता तिची तुका
म्हणे पतिव्रता तिची देवावर ही सत्ता. पतिव्रता नारीने जर देवाला जर धाकात टाकलं तर देव सुद्धा धाकात पडतो. माय पडतो की नाही? पण तसं पतिव्रता नारीचं तेज असलं पाहिजे, तशी पतिव्रता तप असलं पाहिजे. पतिव्रता तप म्हणजे कशाला म्हणतात आणि पतिव्रता नारी कशाला म्हणतात थोडक्यात सांगतो बरं काय. ऐका इकडे बघा, आपला नवरा उठण्याच्या अगोदर जी महिला उठते, घरासमोर सडा टाकते, रांगोळ टाकते, तिला खरी पतिव्रता म्हणतात. बरं, नवलाची गोष्ट म्हणजे मला या गावामध्ये आल्याच्या नंतर ही विशेष वाटते की प्रत्येक महिलेच्या डोक्यावर पदर आहे. बरं, मला वाटते आहे या गावामध्ये काहीतरी संस्कृती. बरेच गावामध्ये गेल्याच्या नंतर पाहतो एकाही महिलेच्या डोक्यावर पदर राहत नाही, कंपाळाला कुंकू राहत नाही. माय ते आभूषणे कशासाठी आहे तो तुमच्यासाठी? कंपाळावरचं कुंकू कशासाठी आहे तुम्हाला माहिती आहे का महिला मंडळ? कंपाळावर 1 रुपयाचं कुंकू लावा की 2 रुपयाचं कुंकू लावा, पण कशासाठी कुंकू आहे? तुमच्या सौभाग्याला कुणाचीही नजर लागू नाही म्हणून तुमच्या कंपाळावर कुंकू असतं. हातामध्ये बांगड्या, सवासनीच्या हातामध्ये बांगड्या कशासाठी असतात? पण आता काय बांगड्या राहिलेल्या नाहीत, आता गोटा आले. बरं का, आले ना? ते बांगड्या कशासाठी असतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. घरामध्ये स्वयंपाक करत असताना ते बांगड्या खळंग 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 वाजत असतात. का वाजत असतात? ते बांगड्या तुम्हाला जागृत करतात की हे बघ बाई, 4 चौघाचा तू सासरी स्वयंपाक करते, स्वयंपाक करताना जर चटणी मीठ कमी झालं तर तुझ्या सासरचे लोक तुला खवळतील म्हणून तुमच्या हातामध्ये बांगड्या असतात की नाही? पायामध्ये चैन कशासाठी असतात? उजव्या पायातलं चैन सासरची प्रतिष्ठा असते आणि डाव्या पायातलं चैन माहेरची प्रतिष्ठा असते. हे बघ बाई, पाऊल टाकताना जपून पाऊल टाक. तुझा जर पाऊल वाकडा पडला आणि तू जर खाली पडली, तुझ्या अंगावरचा पदर जर साईडला पडला आणि तुझं जर अंग प्रदर्शन जर गावानं बघितलं तर तुझ्या माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा खालवेल. म्हणून हे तुमच्या पायामध्ये पैंजण असतात, ते पैंजण तुम्हाला जागृत करत असतात. बघा, कानामध्ये झुंबर नवीन नवरीच्या घालतात. कशासाठी घालतात? की आपल्या सासूच्या गैरहजेरीमध्ये शेजारच्या बाईनं येऊन तिचे कान भरून देऊ नाही म्हणून त्या झुंबऱ्याला खाली छोटे छोटे मोती असतात. नाकामध्ये नथ कशासाठी असते? त्या नथीला बघा खाली छोटे छोटे 2 मोती असतात. कशासाठी असतात? ते मोती एखादी जर महिला रागामध्ये आली, रागामध्ये आल्याच्या नंतर नाक कुठे येतो? राग कुठे येतो? नाकावर राग येतो. तर तो मोती त्या महिलेला जागृत करतो की उतर खाली उतर, तुझं वर काही काम नाही. म्हणून ही महिला मंडळ तुमचा शृंगार आहे. बरं का, अशीच प्रतिव्रता माझी कनकाई माता दरवर्षी पंढरपूरला जावं, पण त्या देवाला काहीही मागायचं नाही. बरं, फक्त जायचं, दर्शन घ्यायचं भगवंताचं, वापस यायचं ना. आपण जर एखाद्या मंदिरात गेलो तर देवाला किती मागतो की नाही? बरं, पण माझ्या माऊलीनं दरवर्षी पंढरपूरला जाऊन त्या देवाला काहीही नाही मागायचं. एका वर्षी अशीच गेली माय, पण 12 वर्ष लेकरू नसल्यामुळं कोणतीही जरी महिला असेल तर तिला काय वाटते की आपल्याला एखादं सुंदर असं बाळ व्हावं, वाटते की नाही? गेल्याच्या नंतर बोल्लोबा महाराज आतमध्ये गेले, विठ्ठलाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बोल्लोबा महाराज बाहेर आले. नंतर कनकाई माता आतमध्ये गेल्या. कनकाई मातेच्या भक्तीचं ऋण एवढं झालं होतं की जगाचा करता करविता पांडुरंग परमात्मा त्या माऊली पुढे झुकला आणि म्हणू लागला, आई आज तुम्हाला काही ना काहीतरी मागावंच लागेल म्हणला. आणि थोडक्यात सांगायचं झालं ना माय सांगतो, मला वाटते स्वामीजीने, महादेव स्वामीजीने 51 वर्ष शनी शिंगणापूरची वारी केली म्हणून देवाला त्यांच्या पदरामध्ये सोन्यासारखा रत्न म्हणजे शिवार महाराज शास्त्री टाकावं लागला. बरं, सोन्यासारखा रत्न शिवार महाराज शास्त्री टाकावं लागला. देवाला मागायची काही गरज पडत नाही. जेवढी आपण सेवा केली, जेवढा आपण देवाचं हे केलं ना, आपोआप देव देतो. देव म्हणले, आई तुला काही ना काहीतरी मागावं लागते म्हणले. तर काय म्हणली माझी कनकाई माता? नको मला देवा तुझं घर, नको मला देवा तुझं शेत, मला देवा तुझं काही नाही पाहिजे म्हणले. मला फक्त मुलगा मला जन्माला येऊ दे म्हणले. ठीक आहे म्हणले, मुलगा जन्माला येईल म्हणल्याच्या नंतर माझी कनकाई माता दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर आली माय. आणि बाहेर येताच पाहते तर बोल्लोबा महाराज म्हणले, कनकाई बराच वेळ झाला म्हणले तुम्ही आतमध्ये गेले होते. हो महाराज म्हणले गेले होते. तुम्ही काय मागितलं म्हणले देवाला? काही नाही देवा म्हणले, मी पतिव्रता आहे म्हणले, पण आज तुमच्या आज्ञेच्या मी पलीकडे गेलेले आहे म्हणले. देवाला काहीही मागितलं नाही म्हणले. देवाला फक्त मी एवढं मागितले म्हणले की देवा तुला द्यायचंच ना तर मला एक सुंदर असा मुलगाला जन्म येऊ दे. ठीक आहे म्हणले बोल्लोबा महाराज, तू मागितलं ना देवाला तर परत आतमध्ये जाऊन देवाला म्हण, देवा मला असा मुलगा जन्माला येऊ दे की एका लोकांमध्ये नाही तर 3 लोकांमध्ये तुझा जय जयकार झाला पाहिजे. म्हणतात ना की भक्त देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही
लोक झेंडा. म्हणले देवा तुला द्यायचाच आहे ना म्हणले, तर असा पुत्र जन्माला येऊ दे म्हणले की जे पुत्र म्हणले की माझाच नव्हे तर तिने लोकाचा उद्धार करेल. तेव्हा तुकोबराय जन्माला आले माय. आणि एवढा वारकरी संप्रदायाला एवढा अभंग गाथा देऊन वारसा लाभलाय, त्याला काहीतरी आई वडिलांची पुण्याई लागते. तसेच मला वाटते स्वामीजींची पुण्याई म्हणा किंवा त्यांच्या मातोश्रीची पुण्याई म्हणा, 2-2 रत्न बरं का. मला तर माहितच नव्हतं की भाऊ आहेत म्हणून. शिवार महाराज आणि त्यांचे भाऊ असेच कार्यक्रमाला एका ठिकाणी आल्याच्या नंतर एवढे फ्रेंडली माय, मला वाटले मित्रच आहेत दोघ जण. मी महाराजाला विचारलं, महाराज म्हणले आमचे मोठे बंधू आहेत म्हणले. तुमचे मोठे बंधू? हो म्हणले आमचे मोठे बंधू आहेत. म्हणलं मला तर वाटलं नाही की बाबा मोठे बंधू आहेत. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर भावाची कोणत्याही घरामध्ये भांडण असते, पण एवढ्या एकीने राहणारे भाऊ मी आतापर्यंत कुठे बघितले नाही बरं का. कुठेच बघितले नाही. एवढे सुंदर असे रत्न जन्माला यायचा असेल तरी कोणाचा वारसा असेल माय? फक्त आणि फक्त त्या स्वामीजीचा वारसा. स्टेटसवर बघितलं गेल्या वर्षी अंत्यविधीला किती पब्लिक होती की नाही बरं. माणूस मावणं झालं तर एवढी पब्लिक होती. आणि एक सांगतो माय, आपण जीवनामध्ये एवढं काय केलं, किती नाव कमवलंय, फक्त माणूस मेल्याच्या नंतर अंत्यविधीला आलेले लोक सांगतात बरं की आपण जीवनामध्ये येऊन काय केलं, कुणासाठी काय केलं, काहीही करू द्या. आणि एक असते ना की गावातल्या माणसाला गावातल्या महाराजाची किंमत राहत नाही. राहते का? राहत नाही बरं का. माझ्या बाबतीत असंच आहे. गावातला महाराज असला की गावातले लोक त्या महाराजाला मान देत नाही. बाहेर गावचा कसाही का महाराज येडा असो की कसा असो, ते महाराज आल्याच्या नंतर त्याला मान देतात. ते चालू असलेली परंपरा आहे माय. माझ्या कनकाई मातेला सुंदर असं रत्न जन्माला आल्याच्या नंतर त्या तुकोबरायाने एकाच नव्हे तर या तिन्ही लोकांचा उद्धार केला माय. केला की नाही? मग मी ज्या संताचा अभंग निवडलेला आहे त्या संतांनी काय वर्णन केलेलं आहे की जे मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्या मुलाला माहित आहे आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं हित कशामध्ये आहे, ज्या मुलाला माहित आहे की आपल्याला काय करायचं, आई वडिलांची सेवा करायची, साधू संतांची सेवा करायची, कुणाची सेवा करायची, असे जे काही मुलं जन्माला येतात. आणि एक सांगतो माय, देवाने एक कमाल केली बरं. प्राण्याला आडवं जन्माला घातलं पण माणसाला उभं जन्माला घातलं. उभं का घातलं? उभं जन्माला देवाला वाटलं उभं जन्माला घालून एवढा आडवा वागतो. माणूस आडवा गेला, साऊंडचा आवाज वाढू देत नाही बरं. माणूस आडवा गेला, एखाद्या बाई लेकीची सोयरीक होऊ देत नाही. माणूस आडवा गेला, भावाचं पटू देत नाही. माणूस आडवा गेला, गावामधले सप्ते होऊ देत नाही. माणूस आडवा गेला, ग्रामपंचायत मध्ये राजकारणामध्ये काही ना काही आणणार. म्हणून देवाला वाटलं की याला उभं जन्माला घालून एवढं आडवं वागतंय, तर म्हणून याला आपला उभं जन्माला घालायचं. म्हणून देवाने आपल्याला उभं जन्माला घातलंय. आता हे दोन कशासाठी दिलेत आपल्याला? कशासाठी दिलेत माय? स्वयंपाक करून फक्त खाऊ घालण्यासाठी दिले का? दिले नाही. देवाचं सुंदर असं मुखाने नाम घ्यायचं आणि हाताने टाळी वाजवायची. म्हणून देवाने सुंदर असे 2 हात दिले बरं का. आपण म्हणतो की 60 वर्ष झाल्याच्या नंतर दिसत नाही, ऐकू येत नाही. का दिसत नाही, का ऐकू येत नाही? देवाला वाटतं जन्माला येऊन 60 वर्ष याचे घराणे केले, त्याचे घराणे केले, आता तरी या बाईनं, आता तरी या माणसानं आपलं नाव घ्यावं. म्हणून देव काय करतो? डोळे घालतो आणि कान घालतो. देवाला वाटतं आता तरी एकांतात बसते. पण ते म्हातारी जिला ऐकू येत नाही ते गुणानं बसते का? बसत नाही. ज्या म्हातारीला ऐकू येत नाही ती म्हातारी दुसऱ्या 10 माणसाचं डोकं खराब करते की नाही? एवढं हे करून आपला एवढा हा आत्मा बैमान आहे माय. मातेच्या उदरामध्ये 7व्या महिन्यामध्ये देवाला करार केला होता की देवा, जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत कधीही तुझ्या नावाचा विसर पडणार नाही मला. आपण म्हणतो की गर्भामध्ये पिंड फिरायला लागलाय, पण ते पिंड फिरत नाही. ते पिंड काय करते की सोहम 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 या जपाचा सारखा जप चालू ठेवते, देवाचं नाव घेते. आणि 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर जशी एखाद्या महिलेची प्रसूती झाली, आपण काय म्हणतो की बाळ रडतं, पण ते बाळ रडत नाही. ज्या देवानं मातेच्या उदरामध्ये 9 महिने 9 मास आपलं रक्षण केलं, हाडामासाची निर्मिती केली, नाक तोंड सगळ्या चेहरे आपली शरीराची उत्पत्ती केली, त्या देवाला म्हणतं की कोहम कोहम कोण मी म्हणतं. त्या देवाला आपण मातेच्या उदरातून पडल्याच्या नंतरच विसरून जातो. एवढी ही जात माणसाची असते बरं का. असते की नाही? माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर माय काहीही करायचं नाही. जिथे कुठे परमार्थ चालू असेल तिथं आपला 10वा हिस्सा, आपण जेवढं कमवतो ना त्यामधला 10% हिस्सा आपण तिथं द्यायचा. आणि काही असं जर आपण दान धर्म केले ना माय, तर अशी मुलं आपल्याला जन्माला येतात की नाही, ते मुलं आपलाच नव्हे तर आपल्या पिढीचा उद्धार करतात. आणि जे काही असे आपल्या हिताच्या ठिकाणी जागी मुलं आहेत, ज्यांना माहित आहे की आपलं हित कशात आहे, आपण काय करावं, काय करू नये, काय करायचं, आपण जन्माला आल्याच्या नंतर कुणाची सेवा करायची, काय करायची, हे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात जो